साहेब, गोंडवाना गणतंत्र पार्टीचं आपण समर्थन दिलेलं आहे आणि रिपब्लिकन लोकशाही मोर्चा आपण तयार केलेला आहे. काय वाटतं आपल्याला? नागपूर महानगरपालिका 15 वर्षापासून एका सत्तेच्या हाती होती. आता आपली रिपब्लिकन लोकशाही मोर्चा याला मोडीस आणणार का? बिलकुल मोडीस आणणार आहे, कारण की याच्यापूर्वी असे कोणतेच प्रयोग झाले नव्हते. आणि आता जे सत्ता पक्ष आहे जसं बीजेपी पक्ष आहे एक, की ज्या प्रकारे ते राजकारणामध्ये मतदारांना पैशाच्या लोभापायी किंवा आमिष दाखवून इतर आणखी कारणास्तव त्यांना ते मतदान करण्याकरिता वळवतात, तर त्याच्यापुढे ते मतदार जागृत झालेले आहेत. लाडकी बहीण असो किंवा इतर जे काही त्यांचे निवडणुकीचे फंडे असतील तर ते फंडे सर्व आज जनमानसाला माहीत झालेले आहेत. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माहीत झालेलं शिकल्या आणि फुले, शाहू, आंबेडकर, बिरसा विचाराच्या लोकांना सर्व समजून येत आहे. आणि SC, ST, OBC आणि अदर मायनॉरिटी या लोकांवरती ज्या प्रकारे अन्याय होत आहे त्याच्यामुळे त्यांना असं वाटते का कुठेतरी यांना सत्यामध्ये आलेल्या लोकांना त्यांची जागा दाखवायची. त्याच्यामुळे पर्यायी म्हणून हा तिसरा फ्रंट एक त्यांच्याकडे खूप मोठा आम्ही ऑप्शन देत आहे की त्यांनी जर विचार केला खरोखरच तर इथं पक्षाच्या नाही, नेत्याच्या नाही, जनतेचा विजय होईल. आणि जे जनतेचे विजय आज बुट्टीबोरीमध्ये झालेला आहे ते प्रयोग आम्ही यशस्वी करून दाखवला आहे. त्याचे आज बुट्टीबोरीचे पडसाद नागपूरमध्ये सुद्धा उमटू शकतात. पिसे साहेब आमच्यासोबत आहे, इतर सर्व अरुणजी गाडे साहेब आहेत, मधुकरजी उईके साहेब आहेत आणि इतर सर्वच 17 मुस्लिम समुदायाचे ते सुद्धा जोडलेले आहेत. कारण की सर्वांचे विचार हे लोकशाही वाचवण्याकरिता आहे, संविधान वाचवण्याकरिता आहे आणि या क्षेत्रात या नागपूर जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे याच्याकरिता आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही सातत्याने या क्षेत्रामध्ये प्रयोग करत आहोत आणि आम्ही लढा सुद्धा उभारलेला आहे. आणि प्रत्येक वेळेस आम्ही या इथल्या समस्यांना घेऊन, अडचणींना घेऊन, शिक्षणाचे असो, बेरोजगारीचे असो, लोकांच्या जनहिताचे असो, नालीचे असो, विजाचे असो, रस्त्याचे असो, जे काही अडचणी असेल, झोपडपट्टी विधारकांचे प्रश्न असो, हे सर्व प्रश्न सोडवण्याकरिता आम्ही पाठपुरावा कलेक्टर ऑफिस असो किंवा इतर जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही आतापर्यंत केलेलाच आहे. आणि सत्तेमध्ये जर भागीदारी केली तर खरोखरच आम्ही त्यांना त्यांचे न्याय मिळवून देऊ एवढी आपण आपल्याला गवाही देतो. रिपब्लिकन लोकशाही मोर्चा हा फक्त महानगरपालिकेपुरताच मर्यादित राहणार आहे की समोर जिल्हा परिषद व पंचायत समिती सुद्धा लढणार आहे सोबत? नाही, आम्ही तर आता हे एक जो आमचं जे फ्रंट झालेला आहे, हा जो गट निर्माण केलेला आहे आम्ही, हा इथून सण आम्ही जिल्हा परिषदमध्ये सुद्धा पुढे नेणार आहोत. आणि जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आमच्याकडे पूर्वीपासूनच तयारी चालू आहे जिल्हा परिषद, कारण की आधी सुरुवात झालेली होती जिल्हा परिषदची. तर त्याच्यामुळे आमच्याकडे ऑलरेडी उमेदवार सर्वच जिल्ह्यामध्ये, विदर्भातल्या सर्वच जिल्ह्यामध्ये आमच्याकडे उमेदवार आहेत. आणि आता सोबत आम्ही सर्व एकत्र आलो तो हा एक खूप मोठा प्रयोग आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही करणार आहोत. बुट्टीबोरी में आपने कहा कि जैसा प्रयोग किया वैसा प्रयोग नागपुर में करेंगे आप जी। बुट्टीबोरी और नागपुर में जमीन आसमान का फर्क है, पहले बात। दूसरी बात कि वहां पर आपको कांग्रेस ने बहुत सपोर्ट किया, भले ही सामने ना आकर के, ऐसा कहा जा रहा है कि कांग्रेस ने बहुत सपोर्ट किया। यहाँ पर चित्र विचित्र है, इस पर आप कैसे देखते हैं? देखिए, आज जो मतदाता है इन समीकरणों को समझता है कि किसके साथ में जाना चाहिए, किसके साथ में नहीं जाना चाहिए। इसलिए हमको उनको बताने की जरूरत नहीं है। एक जनता आज भी ऑप्शन ढूंढ रही है सत्ता में भागीदारी के लिए। बाबा साहब अम्बेडकर ने कहा था कि पॉलिटिक्स की इज मोस्ट की ऑल प्रॉब्लम्स, जिससे सभी प्रॉब्लम सॉल्व हो सकते हैं जो पॉलिटिक्स की चाबी आपके हाथ में आएगी तो। और जिसकी जितनी भागीदारी उसको उतनी ही हिस्सेदारी। तो आज ये हिस्सेदारी के हिसाब से जो आज SC है, ST है, OBC है, अदर माइनॉरिटी जो जुड़ा हुआ है, ये आपके सामने बहुत बड़ा पर्याय है, ऑप्शन है। आप जो भी आप सोचते होंगे कि इस प्रकार का ट्राई करने के बाद में ये सफल होंगे नहीं होंगे, लेकिन हमें पूरी हम जवाबदारी से कहते हैं कि हम सफल होंगे और यहाँ पे नगर परिषद में हमारी सत्ता है। चलिए, धन्यवाद।